होता. चला मॅचला आता सुरुवात करायची आहे. माऊली डोंगरे संघ एकंदरीत थोडस स्पीडअप करा. दुसऱ्या बाजूने आपण प्रवीण 11 विलंगी संघ आपण पाहत आहेत. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होता सुरुवात. स्वागत गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. मॅच क्रमांक 5 दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहत आहेत. गोलंदाज मार्कवर स्वागत सज्ज होतोय. पहिला बॉल सफल झाल्यावर यावेळेस पहिल्या बॉलवर अगदी दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर षटकार 6 धावा. हार्दिकच्या बॅट मधनं मात्र षटकार जरूर पाहायला मिळालाय. आखूडप्पाचा चेंडू होता आणि त्याच्यावर खरपूस समाचार घेतला गेलाय. तो आखूडप्पाच्या चेंडूला थारा नाहीये. पहिल्या बॉलवर षटकार जरूर पाहायला मिळालाय. स्वागतचं स्वागत केलंय अगदी 6 धावांशी. पुढील बॉल पुन्हा एकदा सफल झाला. 3 गॅप मध्ये डीप बॅकवर्ड करले रिझर्व मध्ये चेंडू होईल फरार चौकारांकरिता. हार्दिकने दमदार सुरुवात केली गेलाय. स्वागतच्या पहिल्या दोन्ही बॉलवर एक षटकार चौकार जरूर पाहायला मिळालाय. 10 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज पुढील बॉल पुन्हा एकदा सफल झालाय. इथून पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 14. जिथे हार्दिक आपण पाहत आहेत तिथे हार्दिक चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉल मध्ये 14 धावांचे योगदान. सुरुवात चांगली केलंय कन्नडा बाण पाहतात. 2 चौकार. पहिल्या बॉलवर षटकार आला. 14 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात प्रवीण 11 संघाकडून. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. आता तिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि ते ओळखलं होतं हार्दिकने. पुनश्च एकदा तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार. चौकार पाहायला मला 4 बॉलची समाप्त झाली. स्कोर कार्ड धावा आहेत 18. लगातारचे 3 चौकार. पुन्हा एकदा सेन्सिबल बॅटिंग करतोय. अगदी कौतुक करावं लागेल. इथून फलंदाजाला परतावा लागेल. निलेश बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का लागलाय. 18 धावसंख्येवर गॉन. शेवटचा सामनाही जास्तीत जास्त षटकांचा होईल याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. सोहम मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिल्या 4 बॉल मध्ये 18 आल्या होत्या. तदनंतर धावबाद जरूर पाहायला मिळाला निलेश. इथून आता सोहम आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड 18. 5 बॉलची समाप्ती आलाय.
सुरुवात अगदी धमाकेदार पाहायला मिळाली होती. चांगली फलंदाजी, चौफेर फलंदाजी हार्दिकच्या माध्यमातून आपण पाहिली होती. सोहम, अंतिम चेंडू असेल. मॅच क्रमांक 5, दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. 5 षटकांचा सामना असेल. गोलंदाज, शेवटचा बॉल, समर सोहम. बॅटने स्वाक्षेप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल कर्लक रिजन मध्ये. चौकारण करीता पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर काढत धावा 22, 1 गडी बाद. आमचे करतात डीजे वादक हार्दिक सध्या डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या फलकावर धावा आहेत 22, 1 गडी बाद. आशिष आले गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक थोडस महागड जरूर ठरलं गेलंय, परंतु एक ब्रेक थ्रू जरूर मिळाला धावाच्या स्वरूपात. हार्दिकने झंझावत सुरुवात पाहायला मिळालाय. सोहमने आलेला एक चौका लगावला गेलाय. स्कोर कार्ड धावा आहेत 22. आशिष गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक आपण पाहतात 2 ला सुरुवात होईल. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, चांगली स्पर्धा आपण पाहत आहेत. मथाणे चषक 2026 चा सुंदर आयोजन. अगदी सुंदर मैदान आपण पाहतात. समुद्र किनारा लगत हे अप्रतिम मैदान. त्यावर क्रिकेटचा हा रणसंग्राम आज सलग 3रा दिवस. पुढील बॉल, कट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक होतोय. टर्नमॅन मध्ये चेंडू निघून जाईल. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन बदला 24 या अंकावर. 24 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालाय. सेकंड राऊंड मधला पहिला सामना आपण पाहत आहेत. 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. रन, 24 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकारण करिता त्यानंतर षटक क्रमांक आपण पाहतोय 2 ला सुरुवात. 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. आशिष गोलंदाज. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे आणि स्कोर कार्ड धावा आहेत 28 रन्स. पुन्हा एकदा तिथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून फलंदाजाला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय धावबादच्या स्वरूपात. सोहम कोणी धक्के लागल्यात धावबाच्या स्वरूपात. कृतिकाला नवीन फलंदाज. अजूनही हार्दिक मैदानच्या आतमध्ये, ज्याने मात्र चांगली सुरुवात करून दिली गेलंय. 28 रन, 28 धावा, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना वयंगी संघ आपण पाहत आहेत. पुढील बॉल, आशिष समोर हार्दिक. हार्दिक वेट अँड वॉच. अगदी चेंडूला बेरकावून दिलाय. सीमा रेषा पार. चौकारण करिता धावसंख्या स्कोर काढणार आहे 32.
अगदी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. हार्दिक ऑन फायर. शिश्वर मात्र हल्ले चढवले जातात. स्कोर काढा धावात 32. दोन्ही विकेट्स पाहिले तर धावबाच्या स्वरूपात बाद झाले होते. पुढील बॉल बॅटची जरूर लागलंय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. संदेश डॉट बॉल येतोय. धावा संख्या स्थिरावली गेले. 32 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 5 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 32 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढील बॉल टॅप केला गेलाय. चेंडू सरळ निघून जाते एक्स्ट्रा कव्हर परिक्षेत्रामध्ये. सीमारेषा पार चौकार करिता. दोन षटकाच्या अगदी समाप्ती. 36 धावा धावफलकावर. 32 धावांचं योगदान हार्दिकचं राहिलंय. दुसऱ्या बाजूने कृतिक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. कल्पेश गोलंदाज मार्कवर आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. परंतु समोर आता प्रवीण 11 वेळंगी संघ आपण पाहत आहेत ज्याने सुरुवात अप्रतिम राहिलंय. 18च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या होत्या. गोलंदाज गुले मार्कवर सज्ज होतोय. हो 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 अप्रतिम चेंडू. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली कल्पेशच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड धाबा आहेत 36. 36 अंकावर. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. गोलंदाज पुढील बॉल समोर कृतिक. कृतिकच्या बॅट मधनं एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकारांकरिता. फुलकर आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. हो हो यावेळेस वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डॉट बॉल आलाय. मागच्या बॉलवर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्याच्यावर खरपूस समाचार घेतला गेला. यावेळेस थोडीशा दिशा अगदी बदलली होती आणि यशस्वी ठरला गेला. 42 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. 2 धावा तर अगदी सहज कंप्लीट होतील आणि 3 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात आणि या तिघेंनी धावफलक जाऊन पोहोचलाय 45. 45 अंकावर. 45 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. एका बाजूने कृतिक जो नव्याने दाखल झालाय. त्यानंतर हार्दिकने मात्र जबरदस्त बॅटिंग केलंय. 32 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा उडवला गेलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय 6 धावांकरिता. धावफलका धावा आहेत 51. 51. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. हार्दिक 38 धावांचं आतापर्यंत झंझावत पाहायला मिळालंय. हो पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आलाय. 17च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात. 51 धावा 2 गडी बाद.
सहर्ष स्वागत असेल. 3 षटकाची समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना प्रवीण 11 भयंगी संघ 51 धावफलक आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 51 17ची सरासरी गाठली गेली. येणाऱ्या जुनी 12 चेंडूचा काही शेष आहे. आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. हार्दिक चांगली बॅटिंग केले. हार्दिकने 13 चेंडूमध्ये 38चं योगदान. दुसऱ्या बाजून 4 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान. कृतिक 9 धावांचं योगदान कृतिकचंही राहिलंय. विकेट्स महत्वाचे असेल. हार्दिकला बाद करावा लागेल तर कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न डोंगरे संघाला असेल. आणि हार्दिकची आणखीन इनिंग अजून 12 चेंडू जर हार्दिक करतोय तर 80+ करण्याचा प्रयत्न इथून असेल. येणारे 12 चेंडू आहेत. आशिष पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हो यावेळेस पंचाकडील आऊट अपील जरूर केला जातोय. स्टंपिंग साठी चांगले विकेट किपिंग पाहायला मिळालंय परंतु डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली केलंय कृतिक कडे. आपण पाहताय कृतिक ही चांगला बॅट्समन आहे. मागच्या 4-5 बॉलमध्ये 9चं योगदान. दुसऱ्या बाजूने 38 धावांचं योगदान. हार्दिक 51 धावा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झालंय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिझन मध्ये. दुसरीचा प्रयत्न होतोय. अगदी थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा उठवला गेला दोन्ही फलंदाजांना. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 53. 53 या अंकावर. 53 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 4. पुढील बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक होते. चांगला प्रयत्न जरूर केला. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल. रोहित आपण पाहताय स्वतःला जंप लगावली होती. रिप्ले आपण अगदी पाहू शकता. 6 सीटरच्या माध्यमातून दाखवलं जाते. चांगला हाईटचा फायदा गेला. जंप लगावले गेले आणि अगदी 4 धावा सेव्ह केल्या गेल्यात. स्कोर कार्ड धावा 53 रन. 53 धावा. 55 55 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र हवाई सफर घडवली गेलंय 6 धावांकरिता. स्कोर कार्ड धावा 61 61. ऑन फायर. इथे फटका फसला गेलाय की काय. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. 61 या धावसंख्येवर अक्षयने टिपलाय झेल आणि कृतिकचा सम्राट खेळ गॉन. तुमच्या सोनीला कोकण दाखवा लई. धावा आहेत 61. तिसरा धक्का लागलाय. सुंदर झेल परिपूर्ण अक्षयने केलाय परंतु अजूनही हार्दिक मैदानच्या आतमध्ये आहे आणि त्याने 13 बॉल मध्ये 38. आज एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक जरूर पाहायला मिळाली. इथून पुन्हा एकदा तिसरा फलंदाज ठरेल का हार्दिक. सध्या 38 धावा त्यांच्या खात्यामध्ये. आपण पाहतात 13 चेंडूचा सामना केला गेला. नवीन फलंदाज आला शुभम. तर शेवटचा बॉल असेल. लेफ्ट हँड फलंदाज शुभम. स्कोर कार्डवर धावत 61 धावा धाव फलकावर. 15ची सरासरी अद्यावत केले गेले आतापर्यंत. फुल टॉस बॉल होता. इथून फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली परंतु झेल पकडण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 4 षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा आहेत 63 रन. लॉस ऑफ 3 विकेट्स.
शेवटचं षटक असेल, करण गोलंदाजी मार्कवर आलाय. 38 धाव्यांचं योगदान हार्दिकचं राहिलंय. येणारे शेवटचे 6 बॉल, 6 मध्ये किती धावा येतील? 63 रन सध्या स्कोर कार्डवर आहेत. 80 प्लस करण्याचा प्रयत्न इथून करेल का फलंदाज हार्दिक? स्वतःची हाफ सेंचुरी लगावेल का? 38 धावा धावफलकावर वैयक्तिक. पहिल्या बॉलवर केलाय प्रहार आणि करणच्या विरोधात आल्यात रन. 6 धावा. त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच केला गेलाय. धावसंख्या 69, वैयक्तिक 44 धावा. तिसरा फलंदाज इथून हाफ सेंचुरी टोटावणारा ठरेल का हार्दिक? इथून तिसरा फलंदाज ठरला गेलाय 50 धावा कंप्लीट करणारा आजच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेचा मिस्टर हार्दिक. क्या बात आहे. आधीच्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. बॅट दाखवायचे आहे हार्दिक. वेल प्लेड. त्यानंतर या मॅच मध्ये आपण पाहत आहात हार्दिक ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर आहे. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल चौकारांकरिता. स्कोर कार्ड धावात 79 धावा. स्कोर कार्ड धावात 79 धावा. अजून येणारे 3 चेंडू. पहिल्या 3 बॉल मध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्यात. पुढील बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा गगनभेदी फटका पाहायला मिळालाय. अक्षय पुन्हा एकदा झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल निसटला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. स्कोर कार्ड धावात 81, 81 धावा धावफलकार. येणारे 2 चेंडू. आकाशाला गवस निघाला हा चेंडू आपण पाहिला होता. झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता अक्षयने. झेल निसटलाय. शेवटचे 2 बॉल असतील. 81. हा बघा झेल सुटल्याचे परिणाम. स्वीट साऊंड ऐकायला आलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता 87. शेवटचा बॉल असेल. या षटकावर अगदी प्रहार केले जातात. 5 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल. 87 धावा धावफलकावर. शेवटच्या बॉलवर इथून वैयक्तिक 62 धावांचं झंझावात मिस्टर हार्दिक. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी असतील. नेक्स्ट मॅच जयमान भादुबे संघ त्याच्या विपक्ष श्री गणेश डोंगरीपाडा संघ. उलटाच बॉलवर केलाय प्रहार. धावा मिळतील 6. एकंदर स्कोर कार्डवर धावा आहेत 93 रन्स. 5 षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. चौधरी साहेबांचं स्वागत केलं जाईल. मोनीजी राऊत यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. चला कॅमेरामॅन तुषार. त्यानंतर सौरभजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत मोनीजींना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सौरभजी पाटील साहेब आपण पुढे या.
आपले स्वागत करीत जाईल. त्यांचा आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. 94 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. श्री गणेश डोंगरीपाडा संघ आणि त्याच्या विपक्ष असेल जयमान बादवे संघ. कॅप्टन टॉस साठी या. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. श्री गणेश डोंगरीपाडा संघ आणि त्याच्या विपक्ष असेल जयमान भादवे संघ. कॅप्टन टॉस साठी या. चला सूरजजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला बादवे संघाचा कॅप्टन आपण या. चला टॉस केला जाईल. साई कॅप्टन्स पाठवा. चला टॉस ची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. चला साई थोडस लवकर या. ब्रेक आहे तोपर्यंत आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करून घेणार आहोत. जयमान भादवे संघ आणि दुसऱ्या बाजून श्री गणेश डोंगरीपाडा. सूरजजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 94 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. आई माऊली डोंगरे संघासमोर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली हार्दिकच्या माध्यमातून. चला साई थोडस लवकर या. चला टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करतो आपण सूरजजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते. मथाने कॉल केलाय. एकंदरीत उज्ज्वल क्रिकेट येतोय. टॉस जिंकलाय फक्त निर्णय सांगा. पेंडिंग ठेवतो लगेच सांगतो. ठीक आहे लगेच निर्णय कळवा. दोघी संघांना खूप खूप शुभेच्छा देतील. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा हार्दिक चिकनी आपल्या समोर जॉईन होतात. धन्यवाद नितीनजी पाटील सर. जवळ सामन्याच्या दिशेने टार्गेट 94चं समोर ठेवलं गेलंय. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी कॅचेटचा कॉल झाला होता परंतु त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये एक चांगला झेल टिपला गेला आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बिग विकेट. अमित गॉन. चौऱ्याण्णव धावांचा पाठलाग करायचा आहे आणि कुठेतरी अमितची विकेट खूप महत्वाची होती. यशला आज पहिलं षटक फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय आणि पहिला बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवलंय. आता नवीन बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी अस्तित्वाची लढाई लढण्याकरिता आशिष मैदानामध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती लॉंगनला ठोकलाय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा. त्या ठिकाणी बॅटचा फॉलो थ्रू बरोबर लॉंगॉनला 6 धावांची मोहर उमटवली गेले. विकेट आला होता
विकेट नंतर आलाय षटकार. धावसंख्या फलकावरती 6. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल. या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आय कॉन्टॅक्ट शेवटच्या मोमेंटला कुठेतरी क्लोज होताना पाहायला मिळालं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू वेळेने हाताळला जातोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी एक मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. त्याचमुळे त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आशिष या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. अमितचं थांबणं कुठेतरी गरजेचं होतं, कारण मागच्या मॅचमध्ये देखील धावा चेस करत असताना 58चा चेस होता आणि तिथे अमितने चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. 35 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. बॅटिंग युनिट अमित आणि आशिष जर सोडलं थोडंसं नाराज करताना दिसलं. कुठेतरी या मॅचमध्ये ती इम्प्रूव्हमेंट लगेच करावी लागणार आहे. वरती विकेट यश. या बॉलवरती फॉलोइंग स्वीप आणि सरळ बॉल निघून जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज आशिषच्या बॅटमधून डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. 10 या आकड्यावरती. यशवरती हा प्रहार केला होता. चांगला स्ट्रोक आशिषच्या बॅटमधून. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर एक ग्रेट स्टार्ट इथे मिळवू शकते टीम आई माऊली डोंगरे संघाला. इथे हुक शॉट, जबरदस्त फटका आणि सरळ बॉल निघून जातोय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, 4 धावांकरिता चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आशिषच्या बॅटमधून. बॉल निघून गेला होता. फाईन लेगला 14 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. शेवटचा बॉल या ठिकाणी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो पेस यशला 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये मिळतो तो पेस पहिल्या षटकामध्ये मिळणार नाहीये आणि कुठेतरी वेगीवरती स्वार होण्याचा प्रयत्न तो करते. इथे जर त्याने कटरचा वापर जर केला असता तर एक चांगलं षटक इथे पाहायला मिळालं असतं, परंतु ते घडलेलं नाहीये. कारण प्रत्येक बॉल त्याची जी गोलंदाजी आहे प्रत्येक बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या फलकावरती 14. पुढचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या ओव्हरमध्ये. इथे सुद्धा जबरदस्त फटका. शॉट ऑफ द इनिंग, ग्रेट शॉट आणि सरळ बॉल निघून जातोय. आमचे चिमुरडे प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या अभिवादनासाठी षटकार. चला प्रवीण 11 विलंगी टीम जास्त वेळ जातोय. प्लीज घाई करा, जास्त वेळ दवडू नका. आपल्याकडे वेळ तितका नाहीये. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ आणि धावा झाल्या स्कोर कार्डवरती 20. आता 24 बॉलमध्ये 74 धावांची गरज आहे. 74चं टार्गेट अजूनही येणाऱ्या 24 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सर्वेशला आणलं गेलं ओव्हर नंबर 2 मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सर्वेशला आपण पाहतो स्ट्रायकिंगवरती. अक्षय मागच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती, चान्स त्याला मिळाला नव्हता. ओव्हरमध्ये आक्रमकता त्याला दाखवावी लागणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये जो एक इनसाइड आउट खेळला होता अजूनही या ठिकाणी डोळ्यासमोर होतो. एक्स्ट्रा कव्हरला तो फटका आपण पाहिला होता अक्षयच्या बॅटमधून आणि या मॅचमध्ये देखील त्याच पद्धतीनं बॅटिंग करावी लागणार आहे. ते फटके हवेत. चला वेळ जास्त जातोय, प्लीज घाई करा. 24 बॉलमध्ये बनवायच्या 74 धावांची गरज आहे. 74चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. अजूनही इथून 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये बनवायच्या 74. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 20 आल्यात. आता येणाऱ्या 24 मध्ये बनवायच्या 74. टार्गेट मोठं आहे, परंतु ते मोठं टार्गेट ते अपेक्षांचं ओझं घेऊन इथे फलंदाजी करावी लागणार आहे. सारखा वेळ भरपूर जातोय. प्रवीण 11 विलंगी टीम जास्त वेळ जातोय. तुम्हाला या ठिकाणी घाई करावी लागणार आहे कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत.
पहिल्या चेंडूवरती पंच त्या ठिकाणी करत असताना आणि सरळ बॉल निघून गेला आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ब्युटिफुल सिक्स. षटकार. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला आणि शॉर्ट बॉलवरती कडक शॉट त्या ठिकाणी आपण पाहतोय अक्षयच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती षटकाराने स्वागत केलं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. धाव आलेली नाही या बॉलवरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26-26 स्कोर कार्डची आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. सर्वेशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याच्या विरोधामध्ये षटकार येताना पाहायला मिळाला अक्षयच्या बॅटमधून. या बॉलवरती देखील त्याची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे फलंदाज अक्षयच्या बॅटमधून षटकार. रन्स स्कोर कार्डची आपण पाहतोय. रिक्वायर्ड रेट 17.71च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत, परंतु करंट रन रेट सध्या 21च्या घरामध्ये. पुन्हा एकदा फोर्स केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. रन्स स्कोर कार्ड लागला गेला. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. या आधीच्या ओव्हरमध्ये आशिषने धमाका केला आणि या ओव्हरमध्ये अक्षय आपली दहशत दाखवत असताना, आपला रुतबा या ठिकाणी दाखवत असताना 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने बॉल फिरवला होता. इथे सुद्धा क्रॉस बॅटचा वापर केला होता आणि इथे सर्वेशला चांगलंच माहिती आहे क्रॉस बॅटचा वापर करतायत. इथे जर फुल लेंथवरती गोलंदाजी केली तर अडचणी निर्माण होऊ शकतात फलंदाजाला, तेच पाहायला मिळालं. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अंतिम चेंडू या ओव्हरमधील बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपरला बीट करून बॉल सरळ लॉंग स्टॉप रिझनला त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतो. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या ओव्हरमध्ये देखील 20 धावा येताना पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 40 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शुभमला तिसऱ्या षटकामध्ये आणलं गेलंय. पहिल्या 3 षटकांमध्ये 3 विकल्प या ठिकाणी वापरले जात आहेत. 40 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपला. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती शुभमला या ठिकाणी आणलं गेलंय. समोर आशिषला पण पाहतोय. 5 बॉलमध्ये 20 धावा त्याने बनवल्यात. पहिल्या सामन्यामध्ये 1 बॉल 4ची गरज असताना ठोकलेला तो चौकार अजूनही आठवतो. आता 18 बॉलमध्ये 54 धावांची गरज आहे. 18 चेंडू 54ची गरज. याच रिक्वायर्ड रेटने जर बॅटिंग केली तर त्या धावा या ठिकाणी डेफिनेटली होतील. पहिल्याच बॉलवरती शॉर्ट बॉलचा वापर आणि शॉर्ट बॉलवरती मिड विकेटला ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये फसत असताना फलंदाज आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय.
पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी फटका फसताना आपण पाहिला नवीन बॅटर करण मैदानामध्ये दाखल झाला. धावसंख्या फलकावरती 40 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. शुभमला या ठिकाणी विकेटेकरचा रोल दिला गेला आणि तो रोल आतापर्यंत त्याने या ठिकाणी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न तो करतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतल्या. आता नवीन बॅटर करण मैदानामध्ये दाखल झाला. ओव्हरमधील दुसरा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. धीम्या गतीचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटचा शतक पुढे सरसावतो. एक धाव मिळाली या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या फलकावरती 41. 41 धाव फलकावरती लागला गेला. आता डगआउटमध्ये पूर्णपणे शांतता पसरलाय. पिन ड्रॉप सायलेन्स सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण आशिषची विकेट गेले. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. या षटकामधील तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एक धाव मिळेल. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जातो. बॅटिंग एंडकडे थ्रो केला त्याचमुळे इथे दुसरी धाव घेतली नाहीये. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. मागच्या 3 बॉलमध्ये पूर्णपणे आत्मविश्वास या ठिकाणी खचवलाय गोलंदाज शुभमनं समोरच्या टीमचा. ओपनंट टीमला पूर्णपणे मागील 3 बॉलमध्ये बॅकफुटला पाठवलं गेलं. 42 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात विजयासाठी. आता 15 बॉलमध्ये बनवायचे आहेत 52 धावा. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 52 धावांची गरज. मागच्या 15 बॉलमध्ये 42 बनवल्यात. आता येणाऱ्या 15 बॉलमध्ये 52 बनवायचे आहेत. टार्गेट मोठं आहे. फटका फसलाय स्वतः या ठिकाणी आपण पाहू शकतायत. शॉर्ट मिड विकेटचा शतक पुढे आलाय आणि करणला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बेचाळीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर अक्षय मैदानामध्ये दाखल झालाय. इथे पहिल्याच बॉलवरती अक्षयला लोअर फुल टॉस टाकला आणि लोअर फुल टॉस वरती क्लीन बॉलच्या रूपामध्ये फलंदाज अक्षय बॅक टू द डगआउट. एकाच ओव्हरमध्ये 3 धक्के. सरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आदरणीय अंकुजी भोईर साहेब आपण या मुख्य मंचावरती. खाडी गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करतोय अंकुजी भोईर साहेब आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. 42 धावा स्कोर कार्डवरती लागला गेला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शुभम. शेवटचा बॉल देखील चांगल्या पद्धतीनं फिरवलाय. नवीन बॅटर मीत या ठिकाणी दाखल झाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 42. 42 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 12 बॉलमध्ये 52 धावांची गरज. बारा बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. सोहम दाखल झाला गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल इथे लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न झाला होता. हातांची ग्रीप स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसली. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. लेग ब्रेकचा अंदाज होता परंतु यॉर्कर टाकलाय मैदानामध्ये. आता 11 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. अक्षय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक ट्रम्प कार्ड बॅटर सध्याच्या घडीला एक प्राइजलेस बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक दूर एक्स्ट्रा कव्हर मध्ये निलेशला आपण पाहतोय. 2 धाव मिळतील या बॉलवरती. आता 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 10 बॉलमध्ये कमीत कमी 8 मोठे फटके इथे ऑफर करावे लागणार आहेत. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फुलटॉस टाकलाय. फुलटॉस बॉल क्रॉस द बॅटने खेळलाय आणि मिड विकेटला हा चौकार. 4 धावा.
9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 46 धावांची गरज आहे. भरपूर वेळेनंतर हा चौकार येताना पाहायला मिळाला. इथे सुद्धा क्रॉस बॅटचा वापर केलाय. कव्हरला शतक तरीके उपस्थित आहे निशांतला आपण पाहतोय. एकदा मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 49. 49 धावा फलकावरती राखल्या जात आहेत. मागच्या सामन्यामध्ये कॅच ड्रॉप झाला होता निशांतच्या माध्यमातून, तिथून चांगली प्रगती करताना दिसला. एकदम इथे सुद्धा मिळेल. आता विजयासाठी 7 बॉल आहेत. 7 बॉल मध्ये 44 धावांची गरज. पन्नास धावा फलकावरती राखल्या जात आहेत. 7 चेंडू आणि 44 धावांची गरज. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इथे पुल शॉट पाहायला मिळतोय. ऑफर केला गेलाय मोठ्या फटकाला आणि 6 धावा मिळतील. आता 6 चेंडू आणि 38 ची गरज असेल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात डीजे कॅन्डीच्या 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. शुभमला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू वरती मितच्या बॅट मधून चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या बाहेर षटकार. या मॅच मधील असा गोलंदाज ज्याने पूर्णपणे या ठिकाणी सामना फिरवलाय. आतापर्यंत पहिल्याच बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळाला मितच्या बॅट मधून. पुढचा बॉल या ओव्हर मधील पुनश्च एकदा स्लॉक सुद्धा दाखवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यशला पण पाहू शकता चेंडूला फील्ड करतोय. यात एक चांगला झेल त्याने टिपला आणि तिथून पूर्णपणे सामना या ठिकाणी फिरला होता. आशिषचा झेल त्याने पकडला होता. एक मॅच विनिंग कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 63 धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 31 धावांची गरज. इथे समोर फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार. 3 बॉल 30 ची गरज. सध्या तरी स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 64 फलकावरती लागल्या गेल्यात. सोहम राऊत या ठिकाणी सध्या तरी व्हिडिओसाठी तयारी करतायत. लवकरच या स्पर्धेची एक चांगली व्हिडिओ, एक सुंदर व्हिडिओ आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. माथाने गावातील एक ग्रेट एडिटर आपल्याला पाहायला मिळत आहे सोहम राऊत आणि लवकरच त्यांचं नाव या फील्डमध्ये एक स्टार बनताना दिसेल लवकरच, यात काही शंका नाही आहे. तो सुद्धा फटका फसला होता. क्रॉस बॅटचा बॅट या ठिकाणी झाला होता. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. शेवटचा बॉल 7 खऱ्या अर्थानं द्यायला हवी होती अक्षयला, ती 7 कुठेतरी मिळाली नाही. एक बॉल मध्ये 29 धावांची गरज. शेवटचा बॉल बाउन्सर टाकला शेवटचा. धीम्या गतीचा बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रवीण 11 विलंगी अँड हार्ड लक आई माऊली डोंगरे टीम. पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये सुद्धा धावा चेज होतील, परंतु तसं घडलेलं नाहीये. या इनिंगमध्ये खऱ्या अर्थाने या सत्रामध्ये उद्धार करता या मॅच मधील संकटमोचक शुभमलाच म्हणावं लागणार आहे. कारण तिसरं षटक टाकण्यासाठी आता पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने घेतली आशिषची आणि तिथून पूर्णपणे बॅकफुटला गेला आई माऊली डोंगरे संघ आणि 28 धावांनी एक मोठा विजय या ठिकाणी मिळवलाय प्रवीण 11 विलंगी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर हार्दिक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सर हार्दिक आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये